बघता बघता पालखीचा दिवस उजाडला। त्या ज्योतिषाने किती ठामपणे उपाय सांगितला होता, तो करायलाच हवा। आज मला पालखीचं दर्शन घ्यायला जायलाच हवं, पण कसं? त्यात अशी काय अडचण येईल असं वाटलं नव्हतं। समस्या सोडवायला जातानाच नवीन समस्या उभी राहिली। नेमकी स्वामींनी आजच्यासाठीच माझी नेमणूक करावी? गोंधळच झालाय, काय करावं? नाही नाही, असा वेळ घालवून उपयोगी नाही। स्वामींना पुन्हा सांगावं। स्वामी, स्वामी, काय रे? आपलं काम सोडून का आलास इथे? आपली आज्ञा हवी होती। मला पालखी बघायची इच्छा होती। आपली अनुमती असेल तर जा, पुन्हा जाऊन आपल्या कामाला लाग। स्वामी, नाही म्हणजे अरे एकदा सांगितलं ना, आता पुन्हा विचारलंस तर कंबरड्यात लाथ घालीन। चल ना। हे बघ, आम्ही दोघेही पालखी बघून येतो, तोपर्यंत तू इथेच थांब। अहो पण स्वामी, स्वामी ध्यान लावून बसले, म्हणजे काही वेळाची निश्चिती। तू काही काळजी करू नकोस। आम्ही दोघं गेलेलो स्वामींना कळणार देखील नाही। परत आल्यावर तुला तुझा मोबदला देईल मी, पण तू इथेच थांबा। तुझं आपलं बरं आहे बाबा, पटकन निसटलास मठातून। मग डोकं लढवलं, अरे करावंच लागलंय। आज काही करून पालखी बघायचीच होती मला। अरे सगळं भविष्य माझं त्याच्यावरच अवलंबून आहे। स्वामींना जर कळलं की आपण पालखी बघायला गेलोय तर असं होईल की स्वामींनी आपल्याला मनाई केली आणि आपण त्यांचा शब्द मोडला, आणि त्यांचा शब्द बोलला म्हणजे काय परिणाम होतील माहितीये? अरे विचार केलास तर आचार करता येणार नाही। हे निखाऱ्यावर चालणं सोपं आहे रे, पण स्वामींच्या रागासमोर जाणं। अरे जराशी जरी चूक झाली आणि स्वामींनी करड्या आवाजात नुसती हाक जरी मारली ना मला, तरी माझा थरकाप उडतो। तुझं आपलं बरं आहे रे, तू केलंस आपलं धाडस आणि मला पण नेलंस याच्यात। अरे तू माझा जवळचा मित्र ना रे। अरे मग अडचणीच्या काळात तूच हवास। हिम्मत होत नाही, करावी लागते। अरे अनिष्ट ग्रहांच्या तावडीत सापडलोय ना मी, म्हणून हे साहस करावं लागलं। स्वामी ध्यानस्थ बसलेत, ते जोपर्यंत समाधीतून बाहेर येत नाही तोपर्यंत आपण मठात जाऊन जुने झालेलो असतो, कोणाला काही कळणार नाही। तर आणखीन एक कामगिरी सोपवायची तुझ्यावर। तुझ्याबरोबर आलोय हेच मोठं शौर्याचं काम केलंय मी। एक पाऊल टाकलेस ना, आता दुसरं पाऊल टाक। ही बघ, ही सोन्याची अंगठी, गर्दीत कोणीही काढून घेईल, तुझ्याकडे ठेव सुरक्षित। नको रे बाबा, हे असलं जोखमीचं काम माझ्यावर नको। अरे कुठे गहाळ वगैरे झाली तर कुठे शोधायला जायची तिला? आता अंगठीला काय पाय फुटणार आहेत का? धर, अरे पण चल चल, राहू दे तुझ्याकडेच। Hare
काय रे स्वतःशीच हसतोयस? अरे एक एक गोष्ट आठवून हसायला येते बघ. काय मजा केली ना आपण. नाही पालखी बघण्याची मजा काही औरच असते ना रे. पाहिलं ना मी त्या पालखीवर फुलं उधळताना एवढा मग्न झाला होतास की जणू तुझ्या अंगातच आलं होतं. अरे लहानपणची गोष्ट आठवली. लहानपणी रखवालदाराचा डोळा चुकवून झाडावर चढायचो आणि फांदीवर बसून आंबे खायचो. पण तुला सांगतो विकतच्या आंब्यात तो गोडवा नव्हता. काही गोष्टी चोरून करण्यात फार गंमत असते नाही. चला गंमतही झाली आणि मोठंसं कामही झालं. हो ज्योतिषांनी सांगितल्याप्रमाणे पालखीचं दर्शनही झालं. आता माझ्या समस्याचं निवारण व्हायला सुरुवात होणार आणि मी लवकरच चिंतामुक्त होणार. अरे म्हणजे काय आता सगळं सुरळीत होणार बघ. आणि तुझ्या कपाळावरचं हे चिंतांचं जाळ आहे ना हे पण दूर होईल बघ. भुजंगा फार मदत झाली रे तुझी. बरं माझी अंगठी दे आता. हा ही. अरे काय रे? अरे तुझ्या हातातच होती मग कुठे आहे? अरे देवा तरी मी म्हणालो होतो तुला की हा भार माझ्या शिरेवर टाकू नकोस म्हणून. पण तू कधी कोणाचं ऐकलंयस? आता एवढं मुलाचं ऐवज माझ्यापासून हरवलं ना. अरे असे हातपाय घालू नको. अरे स्वतःही घाबरतोस आणि मलाही घाबरतोस. नीट आठवण बघ कुठे ठेवलीस का? अरे फुलं उधळताना ती त्यातच गेली. अरे बापरे. अरे त्या गर्दीत शोधायचं म्हणजे गवताच्या गंजीत सुई शोधण्यासारखं आहे. अरे म्हणजे सगळे प्रयत्न निष्फळ. नाही नाही आपल्याला काहीतरी करायला हवं. एक काम करूया आपण जाऊन शोधूया नाहीतर पोलिसांना सांगूया. हा चल 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 चल, चल, चल. हो काय करतो तुम्ही? अहो शिपाई दादा माझी अंगठी हरवली हो. हो आता एवढ्या गर्दीत अंगठी कशी तुमची हरवली? स्वतःची वस्तू स्वतःला सांभाळता येत नाही का? आता आम्ही शोधणार तरी कसे? हो हे काम तुमचं. तुम्ही आम्हालाच काय विचारताय? हो वेडे आहेत का तुम्ही? हा वेंधळ्यासारखी स्वतः अंगठी हरवायची आणि काम कसं करायचं ते तुम्ही आम्हाला शिकवणार का? आता एवढ्या गर्दीमध्ये आम्ही चोर कोण सावकार कोण समजणार आहे का आम्हाला? हे बघा त्याच्यामध्ये एखाद्या जर भल्या माणसाला भेटली असेल ना तर तो आणून देईल अंगठी आपल्याला. पण समजा एखाद्या चोराने जर चोरली असेल आणि त्याला सापडली असेल तर तुमची अंगठी गेली म्हणून समजा. तुम्ही एक काम करा ना इथे जमलेल्या माणसांना विचारा ना. हो वेडे आहेत का तुम्ही? हा त्या माणसांमध्ये आम्ही त्यांना विचारणार का? कोणाकोणाला विचारणार? कोण चावा याच्यात कोण चोर आहे समजेल आम्हाला. हे बघा तरी पण मी अंगठी शोधण्याचा एक प्रयत्न करतो. सापडली तर ठीक रात्री देणार नाही. आणि तुम्ही तिथं शोधा पालखी गेल्यावरती. समजलं ना? हा हे चला. अंगठी तर हरवली आहे. घरच्यांना कळलं तर? त्या ज्योतिषीने सांगितल्याप्रमाणे पालखीचं दर्शन घेतल्यावर तुझ्या सगळ्या समस्या संपतील. पण इथे तर नवीन समस्या उभी राहिली.
याचा अर्थ काय? मला ज्याची भीती होती ना तेच घडतं हे सगळं. हं? मला लागतं या सगळ्याचा अर्थ. कोणता? मला वाटतं आपण स्वामींच्या आज्ञेचं उल्लंघन केलं ना म्हणून घडतंय हे सगळं. छे अरे इथे घडलं ते त्याचा तू स्वामींशी काय संबंध लावतोयस? नाही नाही नाही, आपण असं करूया, आपण शोधूया, नाहीतर शिपाई दादाला सांगूया. हं? हं? काही गरज नाहीये. आतापर्यंत तुझं ऐकलं आणि भरपूर झालं. आता सरळ स्वामींकडे जाऊ आणि त्यांना खरं खरं सगळं सांगू आणि त्यांची माफी मागू. स्वामीच मिळवून देतील तुला तुझी अंगठी. होय, चल चल चल. काय रे, आलात पालखीला जाऊन? झालं का समाधान? काय रे, तुमची तोंड अशी काळवणलेली का? स्वामी, त्याचं काय झालं? आम्ही नको सांगत असतानाही तिकडे का गेलात तुम्ही? हं? आम्ही तुम्हाला 10 वेळा बजावलं होतं की तिकडे जाऊ नका, तर तुम्ही तिकडे गेलात तर आमचा जीव कासावीस होईल म्हणून. तुम्हाला काय वाटलं भविष्य ते ज्योतिषालाच कळतं? हं? आम्ही डोळे मिटले, समाधीस्थ झालो म्हणजे आम्हाला काही दिसणार नाही. मूर्ख, अक्कल. स्वामी, फार मोठी चूक झाली हो. अपराधाला क्षमा करा, माझ्यावर आलेल्या आपत्तीला दूर करा स्वामी. माझी अंगठी मला परत मिळवून द्या. आत्ता आमची आठवण झाली, आता चालवा ना आपली अक्कल. मिळेल अंगठी. आम्ही ह्यांची अंगठी माझ्या हातून हरवली म्हणजे खरा अपराधी मी आहे. स्वामी, मी खूप गरीब आहे हो. एवढा मोलाचा ऐवज माझ्या हातून हरवलं. कृपा करून तुम्हीच मला या संकटातून वाचवा. भुजंगा, तू आमचा सेवेकरी आहेस, आमची सेवा निष्ठेने करतोस म्हणून एकदा तुझ्यावर दया दाखवतोय. स्वस्थ बैस, अंगठी तुझ्यापाशी चालत येईल. अहो, तुमच्या आधी ती अंगठी मी पाहिली होती. मग काय झालं? मग काय झालं म्हणजे? द्या ती मला. हो, असं कसं? अंगठी मी पाहिली, आधी मी उचलली, त्यामुळे हिच्यावर माझा हक्क आहे. अरे वा, हे बरं आहे तुमचं. थेट हक्काची भाषा करायला लागलात. ही दडपशाही झाली आणि ही अंगठी तुम्ही एकटेच तुमच्या घशात घालू इच्छिता काय? हे बघा, ती अंगठी मी घशात नाही घालत, मी खिशात घालतोय. आणि मी तुम्हाला तसं करू देणार नाही. आणि काय करणार तू तुम्ही माझं? हा? हे बघा, मला त्यातला अर्धा हिस्सा हवा. का म्हणून? हा? का म्हणून सांगा ना. हे बघा, हवं तर तुम्हाला मी पाव हिस्सा देतो. पाव हिस्सा? मग अहो, अंगठी मी पाहिली, चपळता मी दाखवली. म्हणून काय झालं? तुमच्या आधी ती अंगठी मी पाहिली होती, तरी सुद्धा मी फक्त अर्धाच हिस्सा मागतोय. अरे काय गडबड आहे? घंटा का मांडला तुम्ही? बरं झालं शिपाई दादा तुम्ही आला. अहो, ती अंगठी खाली पडलेली मी आधी पाहिली होती आणि हा माणूस चक्क माझ्या तोंडाला पानं पुसून चाललाय. कुठे ती अंगठी?
ही अंगठी तुझी आहे का रे? हो माझी आहे. हा म्हणतोय रस्त्यावर सापडली म्हणून. हो माझीच आहे. बरं काय ते बोल. हो ती जमिनीवर पडली होती ती मी उचलली. म्हणजे या अंगठीचा मालक कोणी तिसराच आहे. त्याच्याजवळ ही अंगठी पोचायला हवी. चला स्वामी या अंगठीला योग्य ठिकाणी पोहोचवतील. आणि तुमच्या दोघांचा तो तंटा चाललाय ना तो बी स्वामी सोडवतील. चला. स्वामी स्वामी या अंगठी आहे ना पालखीजवळ सापडली. आणि दोघे रस्त्यावर भांडत होते. आता तुम्हीच काय तो न्याय निवाडा करा. श्रीपाद, ही घे तुझी अंगठी. स्वामी, आज आपल्यामुळेच माझी अंगठी मला परत मिळाली आहे. मला खात्री आहे एक दिवस माझ्या समस्येतून आपणच मला मुक्त करणार. श्रीपाद, लक्षात ठेव, आयुष्यात एकच गुरु असावा. 10 दगडांवर पाय ठेवशील ना तर बुडून मरशील. तुला गुरुची किंमतच कळलेली नाही. तुला वाटलं भविष्य फक्त ज्योतिषालाच कळतं. त्यांनी सांगितल्याप्रमाणे वागलास की तुझ्यावरची संकट दूर होती. तुझी तुझ्या गुरुवर श्रद्धा नव्हती. गुरु आपल्यावरची संकट दूर करेल असा विश्वास नव्हता. त्यामुळे तू वाहवत गेलास. यापुढे लक्षात ठेव, गुरुवर कधीही अविश्वास दाखवू नकोस. गुरुचा विश्वासघात करू नकोस. कळलं? येऊ नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे.